विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्रातील SL मराठी म्हणजेच द्वितीय भाषा मराठी याच्या अंतर्गत गद्य घटकांचा अभ्यास करत होतो. मागच्या काही तासामध्ये आपण 5 गद्य घटक अभ्यासलेले आहेत. गोरफडाची दाहकता हा नरेंद्र लांजेवार यांनी लिहिलेला जो एक डॉक्युमेंटरी होती, ज्याला आपण रिपोर्ताज असं म्हटलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास केला, त्याचं वाचन केलं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा जो गद्य घटक आहे तो आहे मंगळ कुजबुजला. आता ही एक कथा आहे, सायन्स फिक्शन ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीची. तर ही थोडीशी दीर्घ आहे, जवळपास 10-11 पानं याची आहेत, पेजेस आहेत. तर आपण याचे जे लेखक आहेत ते आहेत रंजन गर्गे. रंजन गर्गे जे आहेत, रंजन दामोदर गर्गे यांचा जन्म झालेला 1953 मध्ये. ते संशोधक आणि विज्ञान प्रसारक आहेत. ते 5 दशकापासून विज्ञान, साहस आणि व्यवस्थापन या विषयावर लेखन करत आहेत. विश्वकोश मंडळाचे जे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आहे, आपलं विश्वकोश मंडळ आहे मराठीचं, तर त्या विश्वकोश मंडळाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर 100 शोधकथा आहेत. विज्ञानातील अनपेक्षित शोध, शाश्वत विकास, कणाद ते कलाम इत्यादी 20 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांचं प्रकाशित आहेत. त्यांचं गिर्यारोहण रम्य साहस या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर विज्ञानाचं जे विचार असतात, विज्ञानाच्या ज्या मूलभूत संकल्पना असतात, त्या कशा पद्धतीनं मराठी भाषेतील लोकांना सांगता येतील, त्याचं एका कल्पनेच्या माध्यमातून एका वेगळ्या स्वरूपात कशी मांडणी करता येईल याचा प्रयत्न ते करत असतात. तर त्यांनी जी ही लिहिलेली आहे मंगळ कुजबुजला, हा त्यांच्या अनुभवाचा भाग आहे. म्हणजे जो विज्ञानाचा घटक आहे तो मराठीच्या माणसांना माहीत नसतो शक्यतो, किंवा आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण ग्रामीण, दलित, आदिवासी, मार्क्सवादी असे जे साहित्य प्रवाह अभ्यासतो, तशाच पद्धतीचं एक विज्ञानवादी साहित्य सुद्धा एक वाङ्मय प्रवाह आपल्या मराठीमध्ये आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला यावेळेचा हा गद्य आलेला आहे. तर आपण रंजन गर्गे यांनी जे लिहिलेलं आहे ते आपण वाचन करूयात आणि हळूहळू आपल्याला ते समजेल की नेमकं याच्यामध्ये काय काय त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचे अनुभव कसे आहेत ते आपल्याला समजेल. आणि एकंदरीतच विज्ञानाचं जी वाटचाल आहे भविष्यातली ती कशी असेल त्याच्याविषयी सुद्धा कल्पना या रंजन गर्गे यांनी मांडलेल्या आहेत. ते म्हणतात, इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीला लागून मला जेमतेम 2 वर्ष झाली होती. मी शास्त्रज्ञ, जीवशास्त्र म्हणून रुजू झालो होतो. नोबेल लॉरिएट डॉक्टर निखिल यांच्या व्यक्तिमत्वाने मी खूपच भारावून गेलो होतो. त्यांच्याविषयी त्यांना डॉक्टर निखिल जे होते सिनियर, त्यांच्या व्यक्तिमत्वाखाली हे भरपूर प्रभावित झाले होते. आणि हे देशाची जी सगळ्यात मोठी संस्था आहे विज्ञानाशी संबंधित, विशेषतः अंतराळ विज्ञानाशी संबंधित इस्रो, त्याच्यामध्ये ते होते. ते म्हणतात, अवकाश उड्डाण अभियांत्रिकी विभागाचे ते प्रमुख भारतीय आकाशवीर होते. 2000 सालची अंतराळातून केलेली पृथ्वी प्रदक्षिणा आणि 2015 साली चांद्रयान 5 या मोहिमेद्वारा प्रत्यक्ष चंद्रावर पायी आणि 4-चाकी गाडीने भ्रमण करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. म्हणजे हे जे डॉक्टर निखिल होते हे काही साधंसुधं व्यक्तिमत्व नव्हतं. तर त्यांनी अंतराळातून पृथ्वी प्रदक्षिणा केली होती आणि चांद्रयान 5 ही जी आपली मोहीम होती त्याच्यानुसार त्यांना प्रत्यक्ष चंद्रावर पायानं आणि 4-चाकी गाडीनं भ्रमण करण्याचा अनुभव होता. म्हणजे चंद्रावरती फिरून आलेले आहेत. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, धिप्पाड शरीरयष्टी, धारदार नाक
बोलण्यात अदब, चालण्यात रुबाब आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत चटकन निर्णय घेण्याची क्षमता खूपच वाखाणण्यासारखी होती. म्हणजे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ठळक जी वैशिष्ट्य आहे ते त्यांनी नोंदवलेलं आहे. निखिल आणि माझ्या ओळखीची 2 कारणे होती. एक म्हणजे दादरला ते आमचे शेजारी होते आणि दुसरे म्हणजे त्यांच्याच प्रेरणेने अंतराळ जीवशास्त्र हा माझ्या संशोधनाचे विषय म्हणून मी निवडला होता. आता ही शेजारीच राहत होते, त्यांच्याच प्रेरणेनं किंवा त्यांनीच सांगितल्यामुळं त्यांनी हा विषय निवडला होता. 2025 सालचे नोबेल पारितोषिक त्यांना परग्रहावरील जैवरसायनशास्त्र या विषयात डॉक्टर ह्युबर्ट यांच्याबरोबर विभागून प्राप्त झाले होते. आता यांनी सांगितले की 2025 साली त्यांना काय झालेलं आहे, तर नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. आणि ते कशाबद्दल मिळालेलं आहे, तर परग्रहावरील जैवरसायनशास्त्र या विषयावर. आता गंमत अशी आहे की आपण सध्या 2021 मध्ये आहोत आणि या कथेमधलं हे जे इसवी सन सांगितलेलं आहे या गद्यामधलं ते आहे 2025. याचा अर्थ काय, तर ह्या घटना खरोखरच्या आहेत का, तर नाही, तर या भविष्याच्या आहेत, भविष्याशी संबंधित आहेत. म्हणजेच ही कथा आहे, याच्यामध्ये कल्पना आहेत. म्हणजे विज्ञानाचा आधार घेऊन, वैज्ञानिक पार्श्वभूमी घेऊन ज्या कथा लिहिलेल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा आहे. 1925 आलंच नाही तरीही याच्यामध्ये 2025 आणखीन आलंच नाही तरीही तर लेखक काय सांगतोय की 2025चं नोबेल त्यांना मिळालेला आहे. म्हणजे या कथेचा जो कालखंड आहे हा 2025च्याही पुढचा आहे आणि त्याच्यामुळं ही काल्पनिक गोष्ट आहे, ही कथा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही सत्य असेल आणि काही कथा असतील असं आपण म्हणू शकतो. 2020 साली अमेरिकेने मंगळावर माणूस पाठवून तेथील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात यश मिळवले होते. म्हणजे आता ही जी कथा आहे ही बरीच जुनी असण्यासारखं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथं एक संदर्भ दिलेला आहे की 2020 साली अमेरिकेनं काय केलं, मंगळावर माणूस पाठवला होता आणि तिथून मातीचे नमुने आणले होते. हे सत्य आहे की 2020 मध्ये मंगळावरच्या मातीचं परीक्षण करण्यासाठी आपण यान पाठवलं होतं, परंतु ते यान मानवरहित आहे, म्हणजे माणूस गेलेला नाही मंगळावर आणखीन सुद्धा. तर हे त्या काळी म्हणजे ही साधारणतः जी कथा लिहिलेली गेलेली असेल ती 95च्या जवळपास लिहिली गेली असेल, 1995 ते 2000 या दरम्यान. कारण की त्या काळामध्ये असं समजलं जायचं 2095 मध्ये किंवा 90-95 मध्ये असं नियोजन होतं 2000 मध्ये की अमेरिका जी आहे ती 2020 पर्यंत माणसाला मार्सवर पाठवेल, म्हणजे मंगळावर पाठवेल. परंतु ते नियोजन काही यशस्वी झालं नाही, माणूस काही तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु आता त्यांचं नियोजन आहे की 2025 पर्यंत पाठवूत म्हणून सध्याचं नियोजन आहे. आणि त्या जुन्या नियोजनाच्या हिशोबानं काय केलेलं आहे, यांनी गोष्ट लिहिली ही की 2020 मध्ये काय झालं, तर मंगळावर माणूस पाठवला आणि तिथून पृथ्वीवरचे नमुने जे आहेत तेथील मातीचे ते यांनी आणले. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेने एक रोवर पाठवलेला आहे. रोवर मंगळावर जसे आपलं जसं मंगळ ग्रहाला आपण चक्कर मारलेली आहे, मंगळ ग्रहापर्यंत आपलं उपग्रह गेलेला आहे. ह्याला जाऊन सुद्धा आता 7-8 वर्ष जवळपास झालेली आहे. मंगळ ग्रहाची आपण यशस्वीरित्या मंगळ ग्रहाची मोहीम केली होती. त्याच्यानंतर पुढे काय आपण इम्प्रूव्हमेंट केली नाही, त्याच्यात सुधारणा केली नाही. परंतु अमेरिकेनं मात्र जे नियोजन केलं होतं त्याच्यानुसार रोबोट पाठवला, रोवर पाठवलं, तिथं हेलिकॉप्टर उडवलं आहे आता सध्याच अमेरिकेनं. तर हे आपल्या लक्षात येतं. पुढे ते म्हणतात, या मातीचे जैव रासायनिक विश्लेषण करण्याची जबाबदारी नासा केंद्राने डॉक्टर निखिल आणि त्यांच्या सहकार्यावर सोपवली होती. आता अशी कल्पना करा की ही एक गोष्ट आहे, कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये नायक आहे डॉक्टर निखिल आणि दुसरा जो नायक आहे तो स्वतः लेखक आहे, तो तर मी असं म्हणतोय. आणि नासानं काय केलेलं आहे, तर मंगळावरचं जे तिथली जी जमीन आहे, तिथली जी माती आहे, माती आणि दगड, त्याचं विश्लेषण करण्याची जबाबदारी कोणाला दिलेली आहे, तर डॉक्टर निखिलला दिलेली आहे.
त्यात त्यांना जीवाच्या शक्यतेचा कुठलाच पुरावा आढळून आला नव्हता. मग त्यांना असं शोधायला सांगितलं होतं की तुम्ही याच्यामध्ये काही जीवन आहे का, तर हे शोधा. आपल्याला माहीतच आहे की आपण जे जीवन म्हणजे फक्त माणूसच असणं असं नाही, माणूस प्राणी असं अपेक्षित नाही. तर एकदम छोटा बॅक्टेरिया जो असतो, छोट्यातला छोटा, जो आपल्याला डोळ्यात दिसतही नाही, जसं आता कोरोनासारखा एक छोटासा सूक्ष्मजीव आहे, एकदम व्हायरस आहे, तर तसा व्हायरस तरी सापडतो का त्या मातीमध्ये, हे शोधण्याचं काम त्यांना दिलं होतं. परंतु त्यांचं म्हणणं होतं की तिथं काहीच सापडलं नाही. मंगळाच्या मातीत पॅरॉक्साईड या रसायनाचे प्रमाण खूप जास्त आहे, एवढे सिद्ध झाले होते. परंतु एक अनाकलनीय आण्विक रचना असलेले रसायन मात्र त्यात त्यांना आढळून आले होते. ते एक अमिनो आम्ल होते. म्हणजे त्यांनी सगळं शोधलं, त्याच्यात काही सापडलं नाही. पॅरॉक्साईड सापडले, म्हणजे पॅरॉक्साईड म्हणजे जिथं जीव असण्याची शक्यता असते त्याला पॅरॉक्साईड असं म्हणतात. आणि दुसरं जे सापडलं ते एक अमिनो आम्ल सापडलं. अमिनो आम्ल म्हणजे आपलं जे शरीर असतं किंवा आपला जो जिवंतपणा असतो किंवा आपले जे DNA असतात ते अमिनो आम्लापासून बनलेले असतात. तर अशा पद्धतीनं हे जे अमिनो आम्ल आहे, हे अमिनो आम्ल त्यांच्या त्या संशोधनामध्ये सापडला होता. परंतु तिथं जीवन आहे असं म्हणता येत नाही. त्याचं विश्लेषण त्यांचं चालू होतं. एक अनामिक अमिनो आम्ल असं सापडलं होतं, त्याची रचना सापडली होती. सध्या माहिती असलेल्या जैव प्रक्रियामध्ये क्रियाशील असलेल्या 22 अमिनो आम्लांपेक्षा वेगळे होते ते. या 23व्या अमिनो आम्लाच्या शोधासाठी त्यांना हे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. म्हणजे हे जे अमिनो आम्ल होतं, जे चंद्राहून इथं आणलं होतं, माफ करा, मंगळाहून आणलं होतं, तर याचा शोध त्यांनी घेतला आणि हे पृथ्वीवर आढळणाऱ्या अमिनो आम्लापेक्षा कसं होतं, एकदम वेगळं होतं. तो 23वं होतं आणि त्याच्यासाठीच त्यांना नोबेल मिळाला होता. याचे नामकरण त्यांनी सायक्लोफान असे केले होते. मंगळावरील मातीत या अमिनो आम्लाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 0.001 इतके टक्के होते. त्यामुळे या आम्लाचे अस्तित्व शोधून काढणे हे डॉक्टर निखिल यांच्यासाठी फार चिकाटीचे काम होते. 2030 साली भारताने भाभा-10 हे मानवविरहित अंतराळयान मंगळावर उतरवून बरीच माहिती गोळा केली होती. डॉक्टर निखिल, डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर करुणा हे यातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून पुढील 5 वर्षात मंगळावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याच्या मोहिमेची आखणी करण्यात व्यग्र होते. म्हणजे याच दरम्यान काय चालू होतं, तर 2030ला भाभा-10 नावाचं जे अंतराळ स्थानात आहे ते पाठवलं होतं आणि त्याची माहिती काढून आणली होती. म्हणजे हा जो लेखाचा कालखंड आहे हा 2030च्या देखील पुढचा आहे. अंतराळवीरांना द्याव्या लागणाऱ्या चाचण्या समाधानकारक उत्तीर्ण होणारे हे त्रिकूट होते. डॉक्टर निखिल, डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर करुणा 2035 साली भाभा-11 हे यान अंतर्वीरांना घेऊन मंगळाकडे झेपावणार होते. म्हणजे आता हे होते म्हणजे होणार आहे, म्हणजे हा कालखंड 2035च्या अलीकडचा आहे आणि 2030च्या नंतरचा आहे. म्हणजे हा फार मोठा भविष्यातला हा काळ त्यांनी गृहीत धरलेला आहे आणि तोपर्यंत एवढी वैज्ञानिक प्रगती होईल असा त्यांचा अंदाज होता. डॉक्टर निखिलच्या पत्नी जया यांनी इस्रोमध्ये भाभा-11च्या बांधणीत विद्युत अभियंता म्हणून महत्त्वाचा सहभाग नोंदवला होता. त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या अभिषेकला आपल्या आजीकडे दादरलाच ठेवले होते. काटेकोरपणा आणि जिद्द यामुळे जया वहिनीचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटायचे. डॉक्टर कुणाल यांच्या पत्नी प्रीत या तशा गृहिणी. पण कुणालच्या गैरहजेरीत त्यांनी मित्र, नातलग, आदरातिथ्य, रिसर्च पेपर टाईप करून देणे या सर्व जबाबदाऱ्या चोख बजावल्या होत्या. प्रीत म्हणजे डॉक्टर कुणाल यांचं प्रेरणास्थान.
डॉक्टर करुणा यांचे पती अमेरिकेत वायुसेनेत अधिकारी होते, तर त्या तेथेच पायलट होत्या. परंतु अंतराळवीर होण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या मुळात साहसी वृत्तीच्या होत्या. एव्हरेस्ट पादाक्रांत केलेल्या, उत्तम पॅराशूट जंपर, उत्तम ड्रायव्हर आणि एकूणच हरहुन्नरी स्वभावाच्या त्या होत्या. नासामध्ये त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि नंतर इस्रोत अंतराळवीर म्हणून दाखल झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे जे टीमचे जे मेंबर्स होते त्यांचं जे घरगुती वातावरण होतं, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, याच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे. ते म्हणतात, आज 16 नोव्हेंबर 2035, म्हणजे हे जेव्हा कथानक चालू आहे तेव्हाचा वेळ काय आहे, तर 2035 आहे आणि 16 नोव्हेंबर आहे. म्हणजे 2035 हे सुद्धा संपत आलेलं आहे. म्हणजे भाभा 11च्या उड्डाणाला आता फक्त 1 महिना आणि 4 दिवस उरले होते. म्हणजे साधारणतः हे डिसेंबर महिन्याच्या 20-21 तारखेला हे उडणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर लगबग सुरू होती. भाभा 11ची उभारणी पूर्ण झाली होती. या प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर रामनाथन गेल्या महिन्यापासून प्रत्येक बाबीची कसून तपासणी करत होते. 2025 साली भाभा 10 या मानवविरहित मोहिमेदरम्यान एक्सप्लोजन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ते यान काही सेकंदातच समुद्रात कोसळले होते. आता ही मागची माहिती दिलेली आहे की 2025 साली काय झालं होतं, भाभा 10 हे यान जे होतं ते पडलं होतं आणि समुद्रात कोसळलं होतं. पण ते कसं होतं, मानव विरहित होतं. म्हणजे त्याच्यामध्ये माणसं नव्हते, मशीन होते. म्हणजे इथं आपल्याला एक संगती दिसून येते की 2025 साली काय केलं होतं, भाभा 10 हे यान पडलं होतं आणि इथं एक थोडीशी गफलत झालेली आहे की हेच नाव जे आहे भाभा 10 हे मागच्या पेजवर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की 2030 मध्ये मंगळावर गेलेलं होतं मानवविरहित असं यान. तर हे थोडंसं गडबड झालेली आहे, असं नसतं. वैज्ञानिक कथेमध्ये किंवा सायन्समध्ये, विज्ञानामध्ये जे यान पडलेलं आहे त्याच्यानंतरच त्याला नंबर देतात. म्हणजे 2025 मध्ये जर भाभा 10 असेल तर 2030 मध्ये जे गेलेलं असेल ते भाभा 11 असेल आणि जे आता 35 मध्ये जाणार आहे ते भाभा 12 असेल. परंतु ते एक तर त्यांची गडबड झाली असेल लिहिणाऱ्याची, शक्यतो लिहिणाऱ्याची गडबड होत नाही, ही काहीतरी टायपिंग मिस्टेक वगैरे आहे असं आपण गृहीत धरूया. तर ही जी आहे मानवविरहित यान ते पडलं होतं. वार्ताहरांनी तर अंतराळ यानाची पाणबुडी झाली अशा शब्दात त्याची चेष्टा देखील केली होती. अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने ती मोहीम भारताने 2030 साली यशस्वी करून दाखवली होती. अमेरिकेची नासा आणि युरोपची युरोपियन स्पेस एजन्सी या 2 मोहिमांनंतर मानव मंगळावर उतरण्याची धाडशी मोहीम हाती घेतलेला भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरणार होता. म्हणजे पहिला दोघांनी काय केलं होतं, मंगळावर माणूस पाठवला होता. आता कोणाचा नंबर होता, तर भारताचा होता. या मोहिमेत म्हणजे पहा आपल्याला जे लेखक आहेत ते कल्पनेत सुद्धा असं गृहीत धरतात. पहा आता ही कल्पनाच आहे ना, 2030 मध्ये काय होईल, 2035 मध्ये काय होईल. तर यांनी कल्पनेमध्ये असं म्हणू शकले असते की भारतानं लीड घेतली म्हणून, भारत सगळ्यांच्या पुढे गेला म्हणून, भारतानं पहिल्यांदा मंगळावर माणूस पाठवण्याचा प्रयत्न केला म्हणून. परंतु इथे यांनी काय केलेलं आहे, इथं कल्पनेमध्ये सुद्धा हेच सांगितलं की अमेरिकेची नासा आणि युरोपमध्ये स्पेस एजन्सी ही काय झालेली आहे, पहिलेच मंगळावर गेलेली. कधी, 2030 मध्येच. तर असा हा जो घटक आहे हा याला थोडंसं गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी असं म्हटलं जातं. म्हणजे आपण विचार सुद्धा करूसताना आपण असं गृहीत धरतो की तेच पुढे जातील, तर असं ते नसतं. इथं त्यांना संधी होती, कल्पनेमध्ये तरी का असं ना, भारताला अमेरिकेच्या आणि युरोपच्या पुढे नेणं हे शक्य होतं, परंतु त्यांनी इथं केलं नाही. तिथं सुद्धा आपल्या भारताला 3ऱ्या क्रमांकावर ठेवलेलं आहे. पुढे ते म्हणतात, या मोहिमेत
युरोपियन स्पेस एजन्सीच्या सहकार्याने अत्याधुनिक अशा ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला होता. टॉर्टाइज हे ड्रोन मंगळभूमीवरती उड्डाण करणारे स्वयंचलित विश्लेषक यंत्र या मोहिमेचे खास वैशिष्ट्य होते. आता हे जे त्यांनी टॉर्टाइज नाव दिलेले हे काल्पनिक आहे आणि तिथं ड्रोन उडवणार होते. तर आपल्याला आता लक्षात येईल की हे काम जे आहे 2035चं काम कधी केलेलं आहे अमेरिकेनं, नासानं. आता सध्या चालूच आहे, ड्रोन तिथं उडत आहे. जर तुम्ही थोडंसं शोधलं ड्रोन ऑन मार्स किंवा मंगळावरील विमान असं जर शोधलं तुम्हाला खूप फोटो वगैरे मिळून जातील. ते म्हणतात एखाद्या कलिंगडाच्या उभ्या समसमान 9 फोडी कापाव्या तशा मंगळाचे समान अंतरावरती उभे आभासी 9 भाग मानले गेले होते आणि तेच कलिंगड समसमान अंतरावरती आडवे कापावे तसे मंगळाचे दर 100 किलोमीटरवरती आडवे आभासी भाग मानले गेले होते. यातून मंगळाचे जे विविध अंतर्बाह्य छोटे छोटे आभासी भूभाग तयार होतील त्या प्रत्येक भागाचे 75 पर्यावरणीय घटकाच्या अनुषंगाने विश्लेषण करणारी उच्च तंत्रज्ञान प्रणाली टॉर्टाइजमध्ये विकसित करण्यात आली होती. ड्रोन डेटा विश्लेषक म्हणून देखील मला जबाबदारी सांभाळायची होती. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ड्रोन तंत्रज्ञान विभागात मी वर्षभर त्याचे प्रशिक्षण घेऊन आलो होतो. आता इथं त्याने सांगितलेलं की याच्यामध्ये माझी सुद्धा एक जबाबदारी होती की मला त्या ड्रोन सांभाळायचं होतं. आता हे जे आभासी भाग वगैरे केलेले आहेत हे आपले जसे पृथ्वीचे टाइम झोन आहेत किंवा कर्कवृत्त, अक्षवृत्त आणि कर्कवृत्त आणि हे जे आहेत विषुववृत्त वगैरे आपण ज्या रेषा कल्पनेला केलेल्या आहेत तशाच पद्धतीनं काय केलेलं मंगळाचं सुद्धा जागा ठरवण्यासाठी GPS ठरवण्यासाठी त्याची निश्चिती केलेली आहे आणि त्याचं जे प्रमुख पद आहे ते कुणाला दिलेलं आहे, ड्रोन तंत्रज्ञानाचं हेच देखील या लेखकाला दिलेलं आहे. आता इथं गंमत अशी आहे की लेखक हा जैव विविधतेशी संबंधित आहे. म्हणजे त्यांचा जो विषय आहे तो जीवशास्त्र आहे, जैव रसायनशास्त्र आहे आणि त्यांना डायरेक्ट जी जबाबदारी दिलेली आहे ती मशीनमधली दिलेली आहे. म्हणजे ड्रोन डेटा विश्लेषक ही जबाबदारी दिलेली आहे त्या लेखकाला. तर हे सुद्धा परस्पर विसंगत असतं असं वाटायला लागतं. कारण की तुमचा विषय जर मशिनी स्वरूपाचा नसेल किंवा गणिती स्वरूपाचा नसेल, आपल्याला माहितीच आहे गणित हा वेगळा भाग असतो आणि बायोलॉजी हा वेगळा भाग असतो. परंतु इथं एकाच माणसाला खूप कामं करायची असतात त्याच्यामुळे कदाचित हे इथं तसं दिलेलं आहे. तापमान नियंत्रक प्रणाली, प्राणवायू प्रणाली, संगणक प्रणाली, ड्रोन डेटा विश्लेषण प्रणाली, जैविक प्रयोगशाळा, प्रयोगासाठी पाणी आणि अशा अनेक गोष्टींची चोख व्यवस्था पूर्ण झाली होती. भाभा 11ला जोडली जाणार होती पिकॉक 1 ही प्रयोगशाळा. मंगळापासून काही अंतरावर ही प्रयोगशाळा भाभा 11 पासून अलग होऊन अंतराळात भ्रमण करणार होती आणि नमुने गोळा झाल्यावर डॉकिंग पद्धतीने ती पुन्हा भाभा 11 या यानाला जुळणार होती. आता उड्डाणाची वेळ 24 तासावर येऊन ठेपली होती. निखिल, करुणा आणि कुणाल यांच्या आप्तेष्टांची छाती अभिमानाने फुलून गेली होती. म्हणजे अशा पद्धतीची सगळी तयारी झालेली आहे आणि त्याच्यासोबत एक प्रयोगशाळा ती कंपल्सरी असते. परंतु इथं त्यांनी सांगितले की प्रयोगशाळा यानाच्या बाहेर आहे. म्हणजे यान पुढे निघून जाईल आणि प्रयोगशाळा अंतरिक्षात राहील आणि जेव्हा ते यान परत येईल तेव्हा ते त्याला परत जोडलं जाईल. आणि आता जो मागे जे म्हटलं होतं की आज 26 नोव्हेंबर आहे आणि 1 महिना आणि 4 दिवस उरले आहेत, तर इथं त्यांनी सांगितलं की तो काळ सुद्धा संपून गेलेला आहे आणि आता फक्त 24 तासच राहिलेले आहेत. पुढे ते म्हणतात आज 20 डिसेंबर 2035 सकाळचे 5 वाजले होते. 3 पाठमोऱ्या आकृत्या यानाकडे सरकत होत्या. सकाळी 3 वाजता ज्या उड्डाणाच्या दिवशी काय झालेलं आहे तर ते 3 जण जे आहेत करुणा, निखिल आणि कुणाल हे 3 जण काय झालेले आहेत तर त्या याच्याकडे गेलेले आहेत. याचा अर्थ आज त्यांचं यान सुटणार आहे आणि ते यान सोडण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे.
तर अशा पद्धतीनं 2035 मधला एक स्पेस प्रोग्राम जो आहे, अंतरिक्षामध्ये जाण्याचा जो एक कार्यक्रम आहे ठरवलेला, त्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणून आणि त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रत्यक्षात काम करणारा एक व्यक्ती म्हणून, म्हणजे एक संशोधक म्हणून लेखकानं या कथेमध्ये, या विज्ञान कथेमध्ये स्वतःचं समावेश करून घेतलेला आहे. आता हा आजचा कालखंड 2021 आहे, कथा 2035 मध्ये चालू आहे आणि ही जी लेखन झालेलं आहे या कथेचं, हे निश्चितच 2000 किंवा 1995 ते 2005 या दरम्यान झालेलं असेल. कारण की यांनी ज्या क्रमानं, ज्या नियोजनानं सगळं सांगितलेलं आहे की मंगळावर माणूस जाऊन आला किंवा 35 मध्ये जाईल, तर हा सगळा क्रम त्या काळामध्ये नियोजन करण्यात आलं होतं की असं असं आपल्याला करायचंय. विशेषतः अमेरिकन स्पेस एजन्सीनं त्याच्या ज्या संशोधन असतात त्याच्यानुसार ते अंदाज लावतात की आम्ही या टायमाला असं करू, त्या टायमाला तसं करू, असं त्यांचा पुढचा 40, 50, 100 वर्षाचा एक प्लॅन तयार असतो. तर या प्लॅननुसार त्यांनी तो अंदाज लावलेला आहे. हे स्वतः संशोधक असल्यामुळं यांना माहीत आहे की कधी काय होणार आहे, कोणतं नियोजन वेगवेगळ्या संस्थांनी केलेलं आहे. आणि जर आता हे यांनी जर आज लेखन केलं असतं ना आताच्या याच्यामध्ये, तर कदाचित रशिया, याच्यामध्ये रशियाचा उल्लेख अजिबात आलेला नाहीये. यांनी फक्त अमेरिका आणि युरोप या दोनच स्पेस एजन्सीचा उल्लेख केलेला आहे. कारण की 90-95च्या जवळपास रशियाचे जे आहे ते विघटन झालं होतं आणि त्या काळामध्ये रशिया परत उभा राहणार नाही असा समज होता. पण ती सुद्धा आता एक शक्ती आहे. अंतराळामध्ये रशियाचे सुद्धा स्वतःचे महत्वाचं योगदान आहे. आणि जर हे लेखन आता केलं असतं, या 5-6 वर्षामध्ये जरी कथा लिहिली असती, तर या लेखकाला चीनचा सुद्धा सहभाग या कथेमध्ये नोंदवावा लागला असता. परंतु ही कथा लिहिताना असा कालावधी होता की ज्या काळामध्ये सगळ्यात शक्तिशाली स्पेस एजन्सी ज्या होत्या त्या एक तर अमेरिकेकडे होती किंवा मग युरोपमध्ये होती. तिसरा नंबर जो होता तो भारताचा होता. परंतु चीन आणि रशिया खूप मोठा होता परंतु तो मागे पडला. चीन सुद्धा देश फार स्ट्रॉंग 95 ते 2005च्या दरम्यान नव्हता. चीनचा विकास आता या मागच्या 10-15 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं त्यांना जो एक अंदाज वाटला होता लेखकाला, तो या कथेच्या माध्यमातून आपण इथं अनुभवलेला आहे, इथं आपण ऐकत आहोत. तर आपण इथं थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण जो उर्वरित घटक आहे, हा घटक थोडासा लांब आहे कारण की कथा आहे, विज्ञानावर आधारित कथा आहे. याच्यामध्ये अनेक कल्पना, अनेक शक्यता इथं दर्शवण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून आपण याचं वाचन करू आणि इथं आपण थांबूयात. धन्यवाद.